तुम्ही डोळ्यासमोर काय ठेवणार, पक्ष ठेवणार काय व्यक्ती? माणूस बघणार, फक्त माणूस बघणार. व्यक्ती ठेवणार, काय कराल? पक्षाचा विषय नाही. पक्ष ठेवण्यापर्यंत व्यक्ती चांगला असावा हीच आमची अपेक्षा. व्यक्ती ठेवणार. काम करणारी व्यक्ती असेल तर आपल्याला पक्षाची काही देणं घेणं नाही. आम्ही पक्ष महत्वाचं देत नाही, आम्ही उमेदवाराला महत्व जास्त देतो. काँग्रेस असू दे, भाजप असू दे, सेना असू दे, कुठलं असू दे, तर चांगली व्यक्ती पाहिजे आणि शिकलेले सुशिक्षित पाहिजे. पक्ष कुठलाही असू दे आम्हाला, पण उमेदवार त्या पक्षानं चांगला दिला पाहिजे. त्या येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा एकच आहे, कोल्हापूरचा विकास. नगरसेवकांच्याकडे अपेक्षा अशा आहेत की त्यांना जनतेसाठी काम करावं. दरवेळी आपल्याला का बदलावं लागतंय, तुम्ही काम करत नाहीत म्हणून बदलावं लागतं. 24 आवर्स त्यानं समाजाची काम करणारा नगरसेवक पाहिजे. नगरसेवक सच्चा पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, नगरसेवक असा पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, समाजकार्य करणारा पाहिजे. आम्हाला नगरसेवकचं बरोबर आहे, प्रशासनासाठी आम्हाला तिकडे जायला लागणार. नगरसेवकाचा कारभार जो होता तो चांगला होता. नगरसेवक होते त्या काळामध्ये जर कुठला प्रॉब्लेम आला तर ते कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं होत होतं. प्रशासक असून उपयोग नाही, नगरसेवकच पाहिजे. तर माझ्या दृष्टीनं नगरसेवकच पाहिजे. किंवा नेते मंडळींना वाटतंय की त्यांना 5,000 वर्षाचा आयुष्य आहे, ती स्वतःसाठीच बघतात सगळं, त्याशिवाय चालत नाही. आता आम्हाला नगरसेवक हा युवाच पाहिजे. काय भाजपची, शिंदेची? मला निश्चितच अगदी काँग्रेसची सत्ता यावी असे वाटते. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात राजकीय हालचाली जी आहेत, ते प्रचार यंत्रणा आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे, मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी कोल्हापूर शहरातील अनेक नागरिकांशी संवाद साधतोय. त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा, प्रशासक गेल्या 10 वर्षापासून प्रशासक राज आहे, प्रशासकचा कारभार कसा आहे, या सर्व गोष्टी आणि त्या बाबी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. मी सध्या कोल्हापूर शहरातील बालगोपाल तालीम परिसरामध्ये आहे. या ठिकाणी एक चहा व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, काय सांगाल, महानगरपालिका निवडणुका सुरू झालेल्या आहेत, आपल्या इथं अनेक जण चहा घेण्यासाठी येत असतात, चर्चा सुरू असतात, मात्र गेल्या 10 वर्षांपासून जो काही प्रशासक राज आहे, तर काय वाटते तुम्हाला, प्रशासनाचा कारभार चांगला आहे की नगरसेवक हवाय? मला तर असं वाटतं की नगरसेवकाचा कारभार जो होता तो चांगला होता. कारण प्रशासकाचं जे हे आता मी काही वर्ष बघतोय की कुठला तरी अडचण आली आणि कुठलं तरी काम करायचं असलं तर कोणाला सांगायचं हा मोठा प्रश्न पडत होता. आणि नगरसेवक होते त्या काळामध्ये जर कुठला प्रॉब्लेम आला तर ते कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं होत होतं. पण आता ती अडचण होत आहे की प्रशासक असलेली. खरं बघायला गेलं तर प्रशासक आणि नगरसेवकचा मधला तुम्ही फरक सगळा सांगितला, कारभार कसा आपल्याला नगरसेवकाकडनं होतोय सगळं ठीक आहे, पण ज्या वेळेला आता आपण मतदान करणार आहे, येणारा जो नगरसेवक आहे त्या नगरसेवकांकडून एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? त्या नगरसेवकाकडून आता प्रभाकरांचा महालक्ष्मी मंदिर 12 क्रमांकचा आहे, तर महालक्ष्मी मंदिराच्या जे अवतीभोवती जे पर्यटक येतात त्यांच्या मूलभूत सुविधा प्रथम त्या व्हायला पाहिजेत. कारण काय होते की पर्यटक आले आणि आम्हाला विचारलं की ह्याची सोय कुठं आहे, ह्याची सोय, तर सांगण्याचं आम्हाला लाज वाटते की ते सोयच नाही, सांगणार कुठं, ते ठिकाणच नाही तर आम्ही सांगणार कसं. तर ते प्रामुख्याने त्या ठिकाणाला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे. येणाऱ्या नगरसेवकांनी पहिलं ते काम झालं पाहिजे. बाकी तुम्ही सगळे विकास नंतर ठेवा, पण पहिला मूलभूत सुविधा आहे पर्यटकांना मिळाला पाहिजे. दुसरीकडे विचार करायला गेलं तर मतदान करत असताना तुम्ही डोळ्यासमोर पक्ष ठेवणार आहात की व्यक्ती? आता मतदान करत असताना हा कोल्हापूरचा विषय असल्यामुळे यात पक्षाचं काय एवढं महत्त्व मला तर वाटत नाही. पण स्थानिक लेवलला आपण एकमेकाशी बोलत असतो, आपल्याच भागातले काही असतात उभारलेले असतात निवडणुकीला, त्यामुळं आपण नागरिक म्हणून आम्ही पक्ष महत्त्वाचं देत नाही, आम्ही उमेदवाराला महत्त्व जास्त देतो. महापालिकेवर आता 15 तारखेला मतदान आहे, 16 जानेवारीला निकाल त्याच दिवशी होणार आहे, तर महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की कोणत्या पक्षाची सत्ता येण्यापेक्षा विकासाचा झेंडा हा महत्त्वाचा आहे. कारण विकास हा मोठा कोल्हापूरचा झाला पाहिजे. हा पक्ष कोणता पण येऊ दे, या पक्षाचा काय विषय नाही. कारण कोल्हापूरची अवस्था
आमच्यानंतर बाकीचे शहर एवढे डेव्हलप झाले आणि कोल्हापूर राहिलं मागं. जगात भारी आम्ही कोल्हापुरी हेच शब्द कुठं तर मागं पडलेला आहे. या सगळ्या पक्षांनी एकत्र होऊन हा शब्द पुन्हा उंचावला पाहिजे हीच अपेक्षा आहे सगळ्या पक्षांनी. प्रशासकापेक्षा नगरसेवक असणं गरजेचं आहे. म्हणजे तो काळजीपूर्वक काम करेल. आणि मुळात म्हणजे आजच्या आमदारकींना किंवा नेते मंडळींना वाटतंय की त्यांना 5,000 वर्षाचं आयुष्य आहे. त्यामुळं त्यांना वाटतं की ह्याच वर्षी त्यांना काय असेल ते मिळवून घ्यायचं आहे. समाजासाठी जर त्यांनी काहीतरी करायचा विचार केला तर खूप सारी त्यांना देव म्हणून लोक पुजतील. पण आता विषय असा आहे की ते स्वतःसाठीच बघतात सगळं, त्याशिवाय चालत नाही. मग महत्वाचं म्हणजे काय की जनता ही आपली देव आहे आणि जनतेसाठी काम करायला पाहिजे. देशाचं नाव बदललं पाहिजे ह्यासाठीचा विषय आहे. हिंदूसाठी आपण लढत असतो पण हिंदुस्तान मध्ये राहतो आपण, पण आपण एकमेकांना किती पाण्यात वळवतो हे महत्वाचं आहे. खरं तर काका अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही हात घातलेला आहात. आत्ता ज्या वेळेला तुम्ही मतदान करणार आहात त्यावेळेला येणारा जो नगरसेवक आहे त्या नगरसेवकांकडनं एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? नगरसेवकांच्याकडे अपेक्षा अशा आहेत की त्यांना जनतेसाठी काम करावं, जनतेच्या अडीअडचणी सोडवावं, प्रभागाच्या अडीअडचणी सोडवाव्या. आणि ह्या सगळ्या सोडवत असताना त्यानं हे जाणून काम करावं. कारण का माहिती आहे का, दरवेळी आपल्याला का बदलावं लागतंय, तुम्ही कामं करत नाहीत म्हणून बदलावं लागतं. पण तुम्हाला जर कायमस्वरूपी हे व्हायचं असेल तर तुम्ही जनतेची कामं वेळेत केली पाहिजे. या वेळेला मतदान करत असताना तुम्ही डोळ्यासमोर पक्ष ठेवणार आहात की व्यक्ती ठेवणार? काय कारण? पक्षाचा विषय नाही. कारण व्यक्तीचे जेवढी तो सहानुभूतीनं काम करू शकतो, आत्मीयतेनं काम करू शकतो, पक्ष म्हणून काम होत नाही. बरोबर. एक सजग नागरिक किंवा आपण कोल्हापूरचे एक रहिवासी म्हणून, कोल्हापूर शहराचे रहिवासी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? पक्षाची म्हणण्यापेक्षा सत्ता चांगल्या व्यक्तींची आली पाहिजेत. जेणेकरून आज आम्ही भाजपलाच म्हणतो पण चांगल्या व्यक्तीची सत्ता येणं गरजेचं आहे की जनतेसाठी काम करणं महत्वाचं आहे. नगरसेवकच पाहिजे. आता ज्या ते कोल्हापूरचा विकास आता म्हणजे किशोरराव नाट्यगृह आहे पडीत आलेला आहे त्याला मदत केली पाहिजे. आता जे नवीन युवा वर्गाला दिला पाहिजे प्रतिसाद. कारण युवांचा विचार आता ज्या कोल्हापूरच्या दृष्टीनं म्हणजे आता फुटबॉल प्लेअरसाठी स्टेडियमसाठी जागा म्हणजे प्रेक्षकांसाठी बघण्यासाठी जागा पण दिली पाहिजे. म्हणजे असं नवीन युवा वर्गाचं हे आहे. म्हणून आता आम्हाला नगरसेवक हा युवाच पाहिजे. युवा नगरसेवक पाहिजे तू असं म्हटलास तर ज्या वेळेला आता युवा नगरसेवक तू ज्याप्रमाणे म्हणतोयस पण त्या येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत? आता अपेक्षा असं काय नाही, अपेक्षा एकच आहे कोल्हापूरचा विकास, बाकी काय नाही. मतदान करताना तू डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती ठेवणार? व्यक्ती पक्षाच्या म्हणजे पक्ष व्यक्तीकडे जाणार आणि व्यक्तीमध्ये सर्व म्हणजे व्यक्तीकडे जे गुण आहेत पक्ष त्यालाच उमेदवारी देणार ना. मग उमेदवारी ज्याच्याकडे उमेदवारीसाठी पात्र असेल मग त्यासाठी मी व्यक्तीलाच मत करणार. बर, तुला काय वाटते महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? पक्ष असा मी तर बंटी पाटील समर्थक आहे. कारण जेव्हापासून मतदानाचा हक्क नव्हता पण त्या व्यक्तीपासून मी फॅन्स आहे त्याचा. कारण त्यांचं विचार आणि त्यांचं एक हे म्हणजे माइंडसेटच वेगळा आहे त्यांचा. बर, कसा माइंडसेट? तुला काय दिसलं त्यांच्यात वेगळं? म्हणजे गरिबांसाठी त्यांनी अनेक हे केलेले आहेत. आता मला ते सांगता येणार नाही पण बंटी पाटील शेवट नाही, प्रशासक असून उपयोग नाही, नगरसेवकच पाहिजेत. नगरसेवक असल्यानं जनतेचा नगरसेवकाशी संपर्क आणि नगरसेवक महानगरपालिका असं हे जे सूत्र आहे हेच बरोबर आहे. अगदी प्रशासकापर्यंत कोणी पोचू शकत नाही. किमान आपल्या काय अडीअडचणी असल्या तर आपण नगरसेवकाला सांगू शकतो आणि नगरसेवक त्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेशनमधनं कामं करून जनतेची सेवा करू शकतात. त्यामुळे नगरसेवकच योग्य आहेत. नगरसेवकच योग्य आहे तुम्ही असं म्हणाला. तुमचा अनेक वर्षांचा अनुभव आहे, अनेक नगरसेवक तुम्ही पाहिले, महापौर पाहिले आणि या 10 वर्षात प्रशासनाचा कारभार देखील पाहिला. आत्ता या निवडणुकीमध्ये जो नगरसेवक आपण मतदान करणार आहे, निवडून देणार आहे, त्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय नेमक्या अपेक्षा आहेत? नगरसेवकांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा
सामाजिक बांधिलकी, नगरसेवकाची जनतेबरोबर असणारी सामाजिक बांधिलकी, गटर हे ते बाकीच्या ह्या ज्या आता जे सामान्य ज्या अपेक्षा असतात त्या काही काम एवढ्या महत्वाच्या नाही आहेत. तर ज्या जनतेशी असणारी नाळ, त्यांच्या असणाऱ्या सामाजिक अडीअडचणी आणि ज्या ठिकाणी जनता पोचू शकत नाही अशा ठिकाणी कॉर्पोरेशनमध्ये आता तुम्ही बघताय बऱ्याच ऑफिसेसमध्ये नागरिक गेल्यानंतर कशा पद्धतीचं कामकाज असते ते नगरसेवकांच्या माध्यमातून गेल्यानंतर कामकाज सोयीस्कर होईल आणि सोपस्कर होईल हे जनतेच्या फायद्याचं असते. त्यासाठी नगरसेवकांनी ते जे केलेला कारभार असेल तोच योग्य वाटतो. आता आपण थोडंसं दुसऱ्या पैलूकडे आपण बोलूया. या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करत असताना तुम्ही डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती? कसं आहे, नगरपालिकेच्या निवडणुका ह्या पक्षीय लेवलला आपल्या कोल्हापूरमध्ये जास्त चालत नाहीत. तर तरी पण पूर्वापार जे उमेदवार जो असतोय त्या उमेदवाराची बांधिलकी, त्यानं केलेलं काम, त्याची त्या प्रभागात असणारी जी काय सेवाभावी वृत्ती, ह्यातनं त्याचं जे निर्माण झालेलं क्रेडिट असते ते त्याच्या उपयोगी येते. आणि नंतर मग पक्षाचं लेवल, पूर्वी त्या व्यक्तिगत निवडणुका असायच्या, हल्ली आता ते पक्षीय लेवलवर चाललेल्या आहेत त्या निवडणुका. त्यामुळं जे व्यक्तिगत जो छाप असतो तोच त्याला उपयोगी पडतो पक्षापेक्षा. पक्ष इथं महत्वाचा नाही, व्यक्ती महत्वाची आहे. तरीही आता एक माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं एक नागरिक म्हणून तुम्हाला वाटतंय? मला निश्चितच अगदी काँग्रेसची सत्ता यावी असे वाटते. कारण काँग्रेसची सत्ता राज्यात नाही आहे आता. कारण कॉर्पोरेशनमध्ये जे अनुभव बघता कॉर्पोरेशनमध्ये जे केलेलं काम काँग्रेसच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे. आणि आज आज सत्तेतलं म्हणलं तर आज राष्ट्रवादी शरद पवार गट, अजितदादा गट हा जो आहे तो कार्यरत जरा चांगला जास्त मला दिसतो. निश्चित त्यांची सत्ता आल्यानंतर किमान थोडाफार काही ना आर्थिक हातभार लागायला कॉर्पोरेशनला बरं होईल. आता पक्षाचा काय कारभार बी चांगलाच आहे आणि आता नगरसेवक बी असावा, खरं चांगला असावा. नगरसेवक कसा असावा? म्हणजे चांगलं काम करणारा असावा, एवढीच भावना. बर, मतदान करणार आहे तुम्ही 15 तारखेला, आता 15 जानेवारीला मतदान करताना डोळ्यासमोर व्यक्ती ठेवणार की पक्ष ठेवणार? पक्ष ठेवण्यापर्यंत व्यक्ती चांगला असावा हीच आमची अपेक्षा. बर, व्यक्ती चांगला बघून आम्ही हे करणार. आता येणाऱ्या नगरसेवकाकडनं नागरिक म्हणून, कोल्हापूरचं नागरिक म्हणून आपल्याला तुमच्या काय अपेक्षा आहेत? ते येणारा पक्ष नगरसेवकांनी कामं करावी, जे रस्ते बिस्ते आहेत ते चांगले हे करावे, एवढीच अपेक्षा, बाकी काही अपेक्षा नाही त्यांच्या. मला सांगा, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? आता तसं काय सांगता येत ना, भाजप सरकार बी आहे वरती, त्यामुळे त्यांची युती होईल, म्हणजे होतील दोघं जण, शिवसेना आणि भाजप. त्याला तुम्हाला काय वाटतंय, भाजपची महापालिकेवर कोणाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? काय भाजपची, शिंदेची, कारण का आता केंद्रात तीच हे आहे ना सर. बर, तुम्ही मतदान करताना डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती? व्यक्ती ठेवणार. का हो? जो व्यक्ती चांगला असेल, बाबा डांबरीकरण, स्वच्छता बिच्छता हे असणारा व्यक्ती नगरसेवक चांगला पाहिजे. तुमच्या नगरसेवकात आता नगरसेवक निवडून तुम्ही देणार आहात, त्या नगरसेवकाकडनं तुमची नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे? का आम्ही आता आधी विचारायचं, आम्ही ते सांगणार, स्वच्छता ही पाहिजे, डांबरीकरण हे सगळं पाहिजे. प्रशासनाचा कारभार गेल्या 10 वर्षापासून आपल्या इथं आहे, काय वाटते, प्रशासनाचा कारभार चांगला होतो की नगरसेवकच पाहिजे? नगरसेवकला कसं विचारता येते हो, प्रशासनाला जाऊन तिथं कोण विचारणार जाऊन? नगरसेवक कसं आपला विचारता येते आपल्याला, बाबा हे काम झालेलं नाही, ते काम झालेलं नाही, विचारता येते. माझ्या दृष्टीनं नगरसेवकच पाहिजेत. सर्वसामान्य जनतेच्या जर का न्याय हवा असेल तर तिथं पर्यंत सर्वसामान्य मनुष्य प्रशासकापर्यंत पोहोचू शकत नाही. बरोबर, तेवढ्यासाठी लोकप्रतिनिधी हा पाहिजेच. कारण आपण त्याला हक्कानं विचारू शकतो, माझं काम झालेलं नाही आणि काही अडचण असेल तर आपण त्याला सांगू शकतोय. आपल्या संपर्कामध्ये असतात, फोनवरून देखील काम होऊ शकतात. तर प्रशासक सर्वसामान्य माणसाला दाद देत नाही आणि काही समजा कामं असेल आपल्याला तर ते धुडकावून लावतात, असा माझा देखील वैयक्तिक अनुभव आहे. तुम्ही कोल्हापूरचे नागरिक आहात, कोल्हापूरकर आहात, कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय, नगरसेवक कसा असावा? हे नगरसेवक म्हणजे 24 आवर्स त्यानं समाजाची काम करणारा नगरसेवक पाहिजे. की बाबा हाकेला आणि काही लोकांच्या समस्या असतील तर त्याला पहिला दिसल्या पाहिजेत, लोकांनी सांगण्यापेक्षा त्याला दिसल्या पाहिजेत पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग त्याला जर समजा त्या समस्या दिसल्याच तर लोकांना काही त्याचा जास्त त्रास होणार आणि मुबलूक असा तो काही साफसफाई म्हणा, घन कचरा, सुका कचरा, ओला कचरा ते त्याच्याबद्दल आहे. त्याच्यानंतर या गटर नाली सफाई, तर त्याचबरोबर
लोकांनी देखील त्याची काळजी घेतली पाहिजे की कचरा कुठं टाकला पाहिजे, की गटरी टाकायचा जागा आपल्या घंटा गाडीमध्ये टाकायचा. प्रत्येक वेळी आपण महानगरपालिकेला दोष देत असतो, तर ते न करता देखील त्यांनाही आपण नगरसेवकांना देखील सहकार्य अशा दृष्टीने केलं पाहिजे. अतिशय महत्वाची तुम्ही माहिती दिलीत की सर्वसामान्य नागरिकांनी देखील आपल्या परिसर स्वच्छ ठेवायला जर सुरुवात केली तर आणखीन आपल्या परिसराचा विकास चांगला होईल असं तुम्ही म्हणला. यावेळेला तुम्ही मतदान करत असताना तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही व्यक्ती ठेवणार की पक्ष ठेवणार? नाही, आता ह्याच्या समोर आपल्याला असं आहे की काम करणारी व्यक्ती असेल तर आपल्याला पक्षाशी काही देणं घेणं नाही. व्यक्ती चांगली पाहिजे, काम करणारी पाहिजे, होतकरू पाहिजे, अशी व्यक्ती पाहिजे आपल्याला. मग ते पक्षाकडनं जरी आला असले तरी चालेल आणि विदाऊट पक्ष असले देखील चालेल. आता एक माझा महत्वाचा प्रश्न, येणाऱ्या निवडणुकीनंतर महापालिकेवर, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता असावी असं तुम्हाला वाटतं? आता कसं आहे, जर समजा केंद्रात महाराष्ट्रात जर सत्ता असेल तर ती जर समजा सत्ता तशी आली इथं तर आपली कामं देखील होऊ शकतात असं मला एक वैयक्तिक असं माझं म्हणणं आहे की आपल्याला जास्त काय मग तुमचा निधी म्हणा ते आणण्यामध्ये सोयीस्कर होऊन जाईल. आम्हाला नगरसेवकचं बरोबर आहे, प्रशासनासाठी आम्हाला तिकडे जायला लागणार, बरोबर आहे. पण नगरसेवक इथल्या इथं असं आम्ही जाऊ शकतोय आणि त्याला काय वाटलं आपलं सांगू शकतोय काय पण बाबा आपल्या अडचणी काय असतील, बाबा आपल्या आज इथं गटार तुंबल्यात किंवा रस्ता बाजारात करा म्हणून नगरसेवकाकडे मी जाऊ शकतोय. प्रशासनपाशी गेलं तर आम्हाला कोण विचारणार आहे? बरोबर आहे, नगरसेवक पाहिजे. बरोबर. ह्या दिवसाला आम्ही बर, नगरसेवक पाहिजे तुम्ही म्हणताय, पण नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक कसा पाहिजे बाबा, सगळी माहिती म्हणजे कसं बाबा गेले की माणसाला किंमत दिलं पाहिजे, तुमची काय अडचण आहे ती समजून घेतली पाहिजे. आणि नगरसेवक कसा पाहिजे, आता पहिले सगळे की म्हातारे नगरसेवक नको आहे म्हणे, तरुण आणि हुशार शिकलेला चांगला पाहिजे, कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. आता म्हणजे तो कसलाही कुठल्याही पक्षात असू दे, आम्हाला त्याचा संबंध नाही. काँग्रेस असू दे, भाजप असू दे, सेना असू दे, कुठलं असू दे, तर चांगली व्यक्ती पाहिजे आणि चांगली माणूस पाहिजे आपल्याला. आणि शिकलेले सुशिक्षित पाहिजे. बाबा माणसाला गेलं आपलं तर काय म्हटलं पाहिजे, हा बाबा हा यो माणसाला या, नाहीतर बाबा 5 मिनिट थांबा येतो, असं नाही. बर, असे आम्हाला नगरसेवक किंवा नगरसेविका पाहिजे. आता येणारा जो नगरसेवक आहे, निवडून आपण नगरसेवक देणार आहे, ते नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा काय आहेत बाबा, गल्लीतले रस्ते चांगले पाहिजेत, गटर चांगले पाहिजेत, घंटागाठी आले की त्याचा केराचा उठाव चांगला झाला पाहिजे. बाबा आलं की बाबा आपण बाहेरचे कोण पाहुणे पाहिजे, बाबा काय आपलं घर कसं स्वच्छ ठेवलं तसं रस्ता स्वच्छ ठेवल्यासारखं वाटलं पाहिजे. आता मतदान करणार आहे तुम्ही नगरसेवक निवडण्यासाठी, मतदान करत असताना डोळ्यासमोर तुम्ही पक्ष ठेवणार की व्यक्ती ठेवणार? आमचं एक मत आहे, कुठलाही पक्ष असो त्याचा संबंध नाही, म्हणजे व्यक्ती चांगली पाहिजे, काम करणारी व्यक्ती पाहिजे, म्हणजे कुठल्याही पक्षात असतो. बर, कुठल्याही पक्षाचा असू दे, काम करणारी व्यक्ती पाहिजे असं तुम्ही म्हणालात. महानगरपालिकेवर आपल्या कोल्हापूरच्या कोणत्या पक्षाची सत्ता असावी असं तुम्हाला वाटतंय? सत्ता कशा आहे, जो व्यक्ती खरोखर चांगला आहे की कुठल्याही पक्षानं चांगलं काम करेल त्याची आम्हाला सत्ता पाहिजे, मग कुठलीही असू दे. बर, सत्ता चांगली करणार पाहिजे. नगरसेवक काम चांगलं होते. बर, परत तिकडे आम्हाला जायला मिळत नाही लांब तिकडे, आमच्या गट्टी बिट्टी तुंबलेले आहेत तिकडे त्यामुळे आम्हाला तिकडे जायला आम्हाला नगरसेवकच पाहिजे, आम्हाला दुसरं काय नको. बर, नगरसेवक पाहिजे तुम्ही असं म्हणताय. नगरसेवक कसा असावा? नगरसेवक 1 नंबर असावा आणि काम करणारा पाहिजे पहिला, आणि हाक मारल्यावर आलं पाहिजे. बर, दुसरा आम्हाला काय नाही समान, चांगलं फक्त चांगला पाहिजे नगरसेवक. बर, काय वाटतंय मग नगरसेवक आता मतदान करणार आहे, तुम्ही डोळ्यासमोर काय ठेवणार, पक्ष ठेवणार का व्यक्ती? माणूस बघणार, फक्त माणूस बघणार चांगला. का हो? होय, पक्ष कसा आहे, पक्ष पण आहेच मान्य आहे, फक्त माणूस व्यक्ती चांगली पाहिजे मला बघा, व्यक्ती काम करणारी, हाक मारल्यावर येणार काम करणारी पाहिजे. बर, मग आता महापालिकेवर कोणाची, कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? मी काय म्हणते, कोणाची पाहिजे ते काम करणार हे पाहिजे बाबा. पक्ष बाजार बुनगे नको, काय म्हणला काका? बाजार बुनगे नको महानगरपालिकेवरती. आज ह्यो पक्ष, उद्या तो पक्ष, ह्यातनं उडी मार तिकडं, तिकडनं उडी मार तिकडं, असे हे नको. नगरसेवक सच्चा पाहिजे, प्रामाणिक पाहिजे आणि करप्ट नकोच. आजकाल काय झालंय, पक्षापक्ष राजकारण, ह्याला फोड त्याला फोड, ह्याचे एक त्याचे एक, आणि पक्षांचं राजकारण झालेलं आहे असं हे फोडाफोडीचं, आणि ह्यामध्ये या जनतेचा विकास होत नाही. बर, तर असे हे नगरसेवक नको आहेत.
आणि पक्षही नको इथं. अ, जर योग्य पाहिजे हे नॉन करप्ट माणसं पाहिजेत बर. त्याच्यामध्ये. बर. नगरसेवक असा पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, समाजकार्य करणारा पाहिजे. काका, अतिशय छान महत्वाचा असा मुद्दा तुम्ही यावेळी उपस्थित केलेला आहात. पण आता जर बघितलं तर 10 वर्ष प्रशासनाचा कारभार या ठिकाणी सुरू होता. प्रशासकांचा कारभार अजिबात चांगला झालेला नाही. हं. कोणी कुणाला विचारत नाही, प्रशासक भेटत नाहीत. अहो गटर बघितलं तर आज तुमल्या तिथे बघा, इथं जरा फोटो दाखवा त्यांना, ते इथलं जर बघायचं असलं तर हे तुटलेली दाखलं नाहीत. सदा 10 वर्ष इथं, हे 5 वर्षात तर अजिबात कुठल्या प्रशासकानं काम केलेलं नाही. बर. तर प्रशासकीय नको आहेत. लोकशाही सगळी जागृत राहिली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. लोकशाहीसाठी हे भारत राष्ट्र आपलं जे आहे हे लोकशाही तंत्राचं आहे. तर ह्यासाठी लोकशाही चांगली झाली पाहिजे, भक्कम झाली पाहिजे. जवान तरुण पोरांनी, सुशिक्षित पोरांनी पुढं आलं पाहिजे आणि ह्यात राजकारणामध्ये भाग घेतला पाहिजे. आणि आजकाल ही 10, 15, 20 वर्ष राजकारण करणारे, माझी बायको, माझा पोरगा, माझी सून, मी, असं हे नको आहे. नवीन लोकांना द्या ना चान्स, तुम्ही नवीन पोरांना द्या, सुशिक्षित चांगली काम करणार आहे त्यांना द्या. आणि पक्षाचं राजकारण असं झालेलं आहे, जो गटर देतोय, पैसे देतोय, त्याला तुम्ही तिकीट देताय. हे राजकारण नको आहे असलं. काका, राजकारणावर तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहात. आता काय वाटतंय, तुम्ही ज्या वेळेला मतदान करणार आहात, डोळ्यासमोर तुम्ही पक्ष ठेवणार की व्यक्ती ठेवणार? हे पहा, पक्षानं जर चांगला उमेदवार दिला तर त्या पक्षाला देखील आमचं मतदान होईल. योग्य असा, चांगला म्हणजे योग्य असा पाहिजे. कारण आम्ही सांगतो असा करप्ट नको, या आकलवाला, मटकवाला, असले दारूवाले असले हे नगरसेवक नको. सुशिक्षित नाहीत, त्यांना स्वतःची काही बुद्धिमत्ता नाही आहे. दुसरी त्यांचे जे काही बगलबच्चे असतात तेच त्यांना हे करतात, पुढे करतात. अहो 10-20 लाख रुपये मागच्या खेपेला वाटून लोकांनी आपली घरं बांधली, भरली. जनता यामध्ये उपाशी राहिली. काय केलं या नगरसेवकांनी? आता काय वाटतंय, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता, कोणत्या पक्षाची सत्ता आहे? पक्षाची कुठलेही येऊ, नगरसेवक चांगले जनता निवडून देईल आणि त्यातले तो पक्ष ते सत्तेवरती येईल. गाडगे काकांनी सांगितलेलं ते सगळं बरोबर आहे. कारण सत्ता कुठल्याची पक्षाची याबद्दल आमचं दुमत नाही, पण नगरसेवक चांगला असावा. साहेब, आज हे 5 वर्ष झालं ह्या झाकणाची परिस्थिती अशी आहे, हे दाखवा. संबंधित नगरसेवकांना बऱ्याच वेळा विनंती केली, पण त्यांनी इकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि पैसे वाटून तेवढ्या पुरतं मतदान मिळवणार आणि जाणार असा नगरसेवक नको आहे. त्या माणसानं भागामध्ये येऊन आपल्याला लोकांच्या गरजा, गटर्स, चॅनल, काय जे आरोग्य म्हणा, हे लक्ष व्यवस्थित दिलं पाहिजे. मग पक्ष कुठलाही असू दे आम्हाला, पण उमेदवार त्या पक्षानं चांगला दिला पाहिजे. आता दुसरी गोष्ट बघायला गेलं तर गेल्या 10 वर्षापासून प्रशासनाचा कारभार या ठिकाणी सुरू होता. प्रशासनाच्या कारभारात कसा होता तुम्हाला असं वाटतं? नाही, प्रशासनाचा एकदम कारभार बेकार आहे. कारण प्रशासनामध्ये कुठेही एखाद्या घराचं काम मंजुरीला जरी गेलं तरी काम वेळेत मंजुरी होत नाही. 2-2, 4-4 महिने बांधकामाच्या परमिशनच्या फाईल पडलेल्या असतात. सकाळी गेलेला इंजिनियर संध्याकाळी त्या ऑफिसमध्ये नसतो, त्यामुळं माणसांना त्रास होतो. नगरसेवक आल्यावर असा फरक पडेल असं वाटतंय? फरक पडेल आणि पडायलाच पाहिजे. कारण नगरसेवक हा माणूस काय होतंय, लोकशाही जागृत राहायला लोकप्रतिनिधी पाहिजे. पूर्ण जी सत्ता त्यांच्या हातात गेलेली आहे प्रशासनाच्या, ते थोडं कमी होईल आणि भागातल्या लोकांना काम सांगण्यासाठी हक्काचा माणूस तिथं निर्माण होईल. या वेळेला तुम्ही मतदान करत असताना तुमच्या डोळ्यासमोर काय असणार आहे, पक्ष की व्यक्ती? व्यक्ती असणार आहे आणि पक्षानं चांगल्या माणसाला तिकीट द्यायला पाहिजे. आणि कोल्हापूरचं जे ग्रँड वगैरे कमी प्रमाणात येते, त्यात काहीतरी सुधारणा करणारा पक्ष तिथं निवडून यायला पाहिजे. लोकांची हद्दवाढ झाली नाही, त्यामुळं कोल्हापूरची थोडी कुचंबना होते ग्रँडसाठी. तर अशा लोकांनी आपला स्वार्थ न करता, नगरसेवक अशी गोष्ट झालेली आहे की पूर्वी नगरसेवकांना मान होता, पण आता त्या लोकांना त्यांच्या वागण्यामुळं, पैसे खाऊपणामुळं लोक कोणीही विचारत नाहीत. आणि त्यामुळं नागरिकही टेम्पररी थोडेफार पैशासाठी लाचार होऊन
त्या लोकांना काम करायला जायला भीती वाटते त्यांना पैशासाठी. तर असं न होता कोणताही नगरसेवक असू दे, आता वॉर्डची संख्याही मोठी झालेली आहे, त्याप्रमाणे हे झालंय चांगलंच झालंय. कारण 4 लोकांना सांगायला आपल्याला हे मिळेल, संधी मिळेल. एकानं दुर्लक्ष केलं तर दुसरा येऊन ते करू शकेल अशी आमची आशा आहे. पण यातून चांगला नगरसेवक निवडून यावा आणि पक्षानं कोणत्याही असू दे पक्षानं तिकीट द्यावं त्यांना चांगल्याला. आणि गेल्या 10 वर्षामधलं बघितलं तर कुठलंही महापालिकेचा रोड चांगले नाहीत, रस्ते नाहीत, बरोबर माणसाच्या पाठीचा कणं मोडायची वेळ आलेली आहे. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं पक्षानं चांगला उमेदवार द्यावा आणि त्यालाच आम्ही निवडून देऊ असं तुम्ही म्हणताय. चांगल्या उमेदवाराला निवडून देऊ. एकूण शेवटचा माझा एक प्रश्न असणार आहे की महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटते नागरिक म्हणून? नाही, महापालिकेवर जे सध्या राज्यात आणि केंद्रात आहे सत्तेत, जर अनुदान किंवा काय मिळायचं झालं तर त्या पक्षाची सत्ता यावी अशी वाटते. पण त्या पक्षाने चांगले नगरसेवक शोधून लोकांना द्यावेत. लक्षात आलं का? नाहीतर काय होतंय, ही भ्रष्टाचारी लोक निवडणुकीला पैसे खर्च करणार आणि तिथं पैसे मिळवायला जाणार, ही लोक नको आहेत. लक्षात. आणि घराणेशाही जी आहे ही पूर्ण नेस्तनाबूत झाली पाहिजे. नव्या लोकांना, तरुण उमेदवारांना संधी. 30 लोकांची तोंड बघून आम्ही कंटाळलो. तर एकूणच आपण कोल्हापूर शहरातील अनेक नागरिकांशी ज्या वेळेला संवाद साधला, ज्येष्ठ नागरिकांशी देखील संवाद साधला. महापालिकेचा जो काही 10 वर्षाचा कारभार सुरू आहे त्या कारभारावर नागरिकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. आणि आपल्या ज्या काही तक्रारी असतील, आपल्या परिसराचा विकास करायचा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्या इथं नगरसेवक असणं, लोकप्रतिनिधी असणं हे महत्त्वाचं असल्याचं काही नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. आणि या निवडणुकीमध्ये आम्ही पक्ष न बघता काम करणारा, आमच्या परिसराच्या लोकांच्या तक्रारींचं निवारण करणारा आणि त्यांची प्रश्न सोडवणारा नगरसेवक आम्ही निवडून देणार आहोत. पक्षपेक्षा व्यक्तीला इथं या ठिकाणी महत्त्व दिलं जाणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला नागरिकांशी संवाद साधताना ऐकवत आलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर.